श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृतचं पारायण करायचं आहे. पहिल्यांदाच मी अक्कलकोटवरून हे घेऊन आले आणि स्वामींची मूर्तीसुद्धा आणली आहे. प्रसादामध्ये पेढेसुद्धा आणले होते, पण लहान मुलांनीच माझ्या खाऊन संपवले. असं म्हणलं लहान मुलांमध्येच देव असतो, म्हणून मी काय बोलले नाही. स्वामींची मूर्ती आणली होती, देवघरात स्थापना करायची होती. म्हणलं चला दुधाने अभिषेक करूया. अभिषेक केला आणि मस्त गोपीचंद पण आणला होता, म्हणजेच अष्टगंधसुद्धा म्हणतो तिथूनच मी आणला होता. आणि हे जे मॅग्नेटचे मणी आहेत ते ह्यांनी ह्यांच्यासाठी आणले, सो त्याची पण पूजा करून घेतली. त्यानंतर मेवा आणला होता, त्याचाच प्रसाद मी दाखवून घेतला. देवांची मस्त अशी पूजा केली. आता मला सारामृत पारायणाविषयी काही माहिती नाही बरं का. तुम्हाला जर माहीत असेल ना तर मला प्लीज डिटेलमध्ये सगळं सांगा. म्हणजे एका दिवसात पारायण करता येईल का? तर काय काय पथ्य पाळावी लागतात किंवा काय काय त्याचे नियम आहेत ते मला सांगा. शांत बसून दोघांनीही प्रसाद खाल्ला. मोठा मुलगा शाळेत गेला होता. त्यानंतर स्वामींचं हे असं स्टिकर मी आणलं होतं, जे की मला खूप आवडलं. ते मी घरात